नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गुरु तेग बहादूर याविषयी अत्यंत सुंदर मराठी निबंध. भारतभूमी ही संत, महात्मे आणि शूरवीरांची भूमी आहे. या पवित्र भूमीत अनेकांनी धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले. अशा महान व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे गुरु तेग बहादूर. हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोविंद सिंह हे शीख धर्माचे 6वे गुरु होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, शौर्य आणि सेवाभाव यांचे संस्कार मिळाले. गुरु तेग बहादूर लहानपणापासूनच धाडसी आणि शांत स्वभावाचे होते. युद्धकौशल्यात ते पारंगत होते. म्हणूनच त्यांना तेग बहादूर हे नाव मिळाले. तेग म्हणजे तलवार आणि बहादूर म्हणजे शूर. त्यांनी अनेक युद्धांत पराक्रम गाजवला, पण त्यांचे जीवन केवळ युद्धापुरते मर्यादित नव्हते. ते एक महान संत, कवी आणि विचारवंत होते. त्यांनी लोकांना सत्य, प्रेम, सहनशीलता आणि बंधुभाव यांचा संदेश दिला. त्या काळात भारतात औरंगजेबाचे राज्य होते. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न सुरू होते. काश्मीरी पंडितांवर अत्याचार होत होते. त्यांनी गुरु तेग बहादूरांकडे मदतीची याचना केली. धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी गुरुजी पुढे आले. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. औरंगजेबाने त्यांना दिल्ली येथे कैद केले आणि धर्मांतर करण्यास भाग पाडले. परंतु गुरुजींनी आपला धर्म सोडण्यास ठाम नकार दिला. शेवटी 1675 साली दिल्लीतील चांदणी चौक येथे त्यांनी शहीद करण्यात आले. त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन धर्म स्वातंत्र्याचे महत्त्व जगाला दाखवून दिले. त्यांचे बलिदान केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी होते. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर असेही म्हटले जाते, म्हणजेच हिंदुस्थानचे संरक्षण करणारी ढाल. गुरु तेग बहादूर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी लोकांना संकटात धैर्य राखण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश दिला. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की सत्यासाठी आणि धर्मासाठी लढणे हेच खरे कर्तव्य आहे. त्यांचा त्याग आणि पराक्रम भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. आज आपण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्य, प्रेम
आणि सहिष्णुता यांचा मार्ग स्वीकारला पाहिजे. अशा महान संत आणि शूरवीराला माझा कोटी कोटी प्रणाम. गुरु तेग बहादूर यांचे जीवन हे आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.